हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुनस्व एक बार खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मनामध्ये कुठले डाऊट असेल तर खाली दिलेल्या नंबरला फोन करा. आजचा व्हिडिओ रयत शिक्षण संस्था सातारा प्राध्यापक भरती ही जी भरती होणार आहे CSB वर होणार आहे. याचा अर्थ की 2 से 10 प्लस जागा ग्रँटेड तथा नॉन ग्रँटच्या जागा इथे आहेत. मित्रांनो, तुम्ही CSB करण्यासाठी तुम्हाला ही खूप मोठी संधी आहे. सोबतच मोठी संस्था आहे. या संस्थेमध्ये तुम्हाला CSB करत असाल तर 100% तुम्हाला तिथे जॉब भेटतो. मी असं ऐकलेलं आहे की रयतमध्ये पैसे घेत नाहीत. पैसे जरी घेतले तर कमी घेत असतील, परंतु तुम्ही तिथे सेवा देत असाल, काम करत असाल तर त्याचा तुम्हाला फायदा 100% होणार. हे लक्षात ठेवा. 210 जागा याचा अर्थ असा होईल की बऱ्याच पोस्ट ज्या आहेत परमनंट होतील आणि की परमनंट बसतील. त्यामुळे तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये रयत शिक्षण संस्था साताऱ्यामधील 210 जागा प्लस कुठल्या कुठल्या जागा आहेत. या अगोदर मी तुम्हाला एक रयतची जाहिरात दाखवणार आहे. मूलतः रयतची जाहिरात ही आहे. मित्रांनो, ही जाहिरात बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. ॲडव्हर्टाइजमेंट टोटल जागा किती आहेत 2026-27 करता ही CSB बेसवर ही जाहिरात निघालेल्या आहेत. ग्रँड टेबल पोस्ट जे आहेत पूर्णतः 96 पोस्ट आहेत. त्यानंतर सविस्तर माहिती इथे दिलेली आहे. ही जाहिरात पूर्णतः 5 पेजची जाहिरात आहे. नॉन ग्रँड टेबल पोस्ट आहे. तिथे टोटल जे जागा आहेत याचा पूर्ण उल्लेख इथं UGCच्या नियमाप्रमाणे हे घेणार आहेत. याचा सविस्तर जे आहे 200 रुपये फीस आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन फीस 200 रुपये आहे. याचं सविस्तर जे आहे आपण सरळ सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहात. मित्रांनो, चला तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये 210 प्लस जागा कशा आहेत. मित्रांनो, या संस्थेमध्ये काम करण्याचं सौभाग्य जे आहे खूप कमी जणांना मिळत असतं. मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, आजचा हा अत्यंत महत्वाचा आणि मोठ्या नोकरीच्या संधीबद्दल सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहात. जे उमेदवार शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी भरती निघालेली आहे. ही शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी तासिका तत्वावर क्लॉकवर बेस CSB आणि पूर्ण तात्पुरत्या स्वरूपात होणार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही भरती नेमकी कोणत्या महाविद्यालयासाठी आहे. तर मित्रांनो, यामध्ये खालील महाविद्यालयांचा समावेश आहे. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर, कला आणि वाणिज्य महाविद्यालय माढा, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. मित्रांनो, या 3 महाविद्यालयांच्या अंतर्गत रयत शिक्षण संस्थाच्या अंतर्गत 210 प्लस CSB पोस्ट आहेत. चला तर मग या भरतीची सविस्तर माहिती, कोणत्या विषयासाठी किती जागा आहेत आणि अर्ज कसा करायचा हे सर्व आपण आमच्या या भागात आजच्या या भागात अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. मित्रांनो, हिंदी साहित्य दीप विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देत आहे. मित्रांनो, MPSC क्रमांक जाहिरात क्रमांक 114-115 मध्ये सहाय्यक प्राध्यापक गट अ व अधिवेकेता गट ब पदाकरिता विषय हिंदी संपूर्ण मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देत आहे. विषय हिंदी, मराठी, इंग्रजीची डेट आलेली आहे. विषय नीट समजून घ्या. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास टेस्ट सिरीज आहे. सायन्स, केमिस्ट्रीची टेस्ट सिरीज आहे. अशा बऱ्याच काही विषयाच्या टेस्ट सिरीज आहेत जे तुम्हाला खूप कमी दरामध्ये उपलब्ध करून देत आहोत. मित्रांनो, उद्देश एवढाच आहे की विद्यार्थी शिकला पाहिजे, त्याला नोकरी लागली पाहिजे. मित्रांनो, सेट नेट 2026 पेपर 1 आणि 2 याकरिता सुद्धा हिंदी, मराठी, इंग्रजी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र तथा शिक्षणशास्त्र या विषयासाठी विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कोर्समध्ये तुम्हाला काय काय देण्यात येईल हे लक्षात ठेवा. सर्व घटकांचे युनिटचे PDF नोट्स तुम्हाला दिले जातील. मिनिमम 4-5 हजार पेज असतील. पुस्तक घ्यायची गरज नाही. तुम्ही फक्त थोडी PDF जरी वाचली किंवा प्रश्नांच्या उत्तरांचं विश्लेषण जरी वाचलं तरी तुम्ही 100% गॅरंटी के साथ मी सांगू शकतो की तुम्ही पास होऊ शकता. सर्व घटकांचे रेकॉर्डेड नव्याने अभ्यासक्रम समाविष्ट आहेत. घटकांचे लाईव्ह लेक्चर, सर्व घटकांचे लाईव्ह लेक्चर, परीक्षा अभिमुख प्रश्न विश्लेषण, सर्वांसाठी 10 टेस्ट सिरीज दिली जातील. मित्रांनो, एका टेस्ट सिरीज मध्ये जसं मी आताचा टेस्ट सिरीजचा उल्लेख केला, एका टेस्ट सिरीज मध्ये 100 प्रश्न असतील. किती प्रश्न असतील? 100 प्रश्न. मिनिमम माझ्याकडे पूर्ण इकाईचे जेवढे विषय आहेत तेवढेचे मिनिमम 2 ते 2.5 हजार प्रश्न आहेत. मित्रांनो, जे तुम्हाला परीक्षा पास होण्यासाठी 100% एक नवीन रस्ता निर्माण करून देऊ शकतात. प्रत्येक रविवारी वैयक्तिक विशेष मार्गदर्शन सत्र घेतलं जाईल. असा अर्थ की तुम्हाला क्लास दिले
लिंक दिल्या, व्हिडिओ तुम्ही पाहिलात, नोट्स झेरॉक्स केलात, सगळं झालं. परंतु आम्ही 8 दिवसाला एक बार झूम मीटिंगद्वारे विशेष मार्गदर्शन सत्र त्याविषयी किती अभ्यास झाला, तुम्ही किती अभ्यास केला, कसा अभ्यास करायचा, इंटरव्ह्यू कसा द्यायचा, डेमो कसा द्यायचा, कुठल्या प्रश्नाला कसं विशेष मार्गदर्शन सत्र उपलब्ध करून आम्ही घेत आहोत. दर रविवारी या क्लास 100% असतो. या परीक्षेची कालावधी जो आहे क्लासचा, जो परीक्षा होईपर्यंत आहे, फीस आहे मात्र 3,000 रुपये. मित्रांनो, 3,000 रुपयामध्ये जे विषय मी तुम्हाला सांगितलेले आहेत एमपीसीचे, फक्त 3,000मध्ये तुम्हाला नोकरी लागू शकते. ज्या ठिकाणी तुम्हाला लाखो करोडो रुपये तुम्हाला मोजायचे, त्या जागी फक्त 3,000 रुपये मोजायचे. मित्रांनो, सेट आणि नेट साठी पेपर 1 असेल तर 1,700 रुपये फीस आहे, पेपर 2 असेल तर 2,000 फीस आहे. तर दोन्ही मिळून एकत्र घेत असाल तर तुम्हाला 3,000 रुपये फीस आहे. मित्रांनो, विचार करू नका, विचार न करता पुढे चला, वेळ वाया घालू नका. अभी नाही तो कभी नाही या गोष्टीकडे लक्ष ठेवा. तुम्हाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रांना पण नातेवाईकांना पण पाठवू शकता. मित्रांनो, ऑल एक्झाम कटा ऍपद्वारे तुम्ही जुळू शकता. तुम्हाला रीतसर पावती दिली जाईल, रीतसर सगळ्या गोष्टी दिल्या जातील, रीतसर ऍप मध्ये ऍड करून घेतलं जाईल. या सगळ्या गोष्टी परफेक्ट आहेत. तर विचार न करता या नंबरला कॉल करा. अधिक माहितीसाठी हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे, या नंबरला कॉल करा. सखोल अभ्यास, परिणामांची हमी आणि यशाची खात्री तुम्हाला 100% दिली जाईल. चला तर मित्रांनो, मुख्य विषयावर येऊया. मित्रांनो, हे जागा ज्या आहेत, अनुदानित जागा ज्या आहेत, पद ज्या आहेत, त्या प्रकारे आहेत. अनुदानित पदे किती? 96 पदे आहेत. मित्रांनो, सर्वात आधी आपण अनुदानित म्हणजे ग्रँटेबल पदाची माहिती घेऊया. या विभागात एकूण 96 पद यानी की जागा भरल्या जाणार आहेत. चला विषयानुसार या जागेची सविस्तर माहिती घेऊया. विद्यार्थ्यांचे बरेच फोन येतात मला, ते म्हणतात सर जाहिराती कशा येतात, कुठं पाहायचं. मित्रांनो, माझं टेलिग्राम चॅनल आहे. तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलच्या खाली जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक पाठवलेली आहे, तिथं तुम्ही पाहू शकता. आम्ही प्रमुख जाहिराती पाठवत असतो. मित्रांनो, इथं दुसरी गोष्ट, एकाच विद्यार्थ्यांचा फोन आला होता. तो म्हणे की सर किती कालवेला कशा जागा आहेत ते कसं समजणार आपल्याला. मित्रांनो, तुम्ही सीएसबीच्या जेवढ्या व्हिडिओ मध्ये टाकलेले आहेत ते सविस्तर पहा. ज्या ठिकाणी 3 पोस्ट जागा भरलेल्या आहेत, बसलेल्या आहेत, त्या ठिकाणी एक जागा 100% बसते गॅरंटेड ची. मराठीसाठी 5 पोस्ट आहेत, याचा अर्थ की इथे एक जागा बसू शकते, एकच्या पुढे होऊ शकतं 2 पण जागा बसू शकतात. हिंदी 2 जागा आहेत, इथे एक जागा वर्कलोड थोडा वाढला की 100% इथे एक जागा बसू शकते. इंग्रजीसाठी एक जागा बसू शकते. अर्थशास्त्र 2 जागा, इतिहास 2 जागा, अर्थशास्त्र 7 जागा. याचा अर्थ की इथं 2 जागा परमनंटच्या बसू शकतात. भूगोल 9 जागा, 3 जागा इथं परमनंटच्या बसू शकतात. मानसशास्त्र 1 जागा, सांख्यिकी 5 जागा, इथं 2 जागा बसू शकतात. रसायनशास्त्र केमिस्ट्री 6 जागा, इथं 2 जागा बसू शकतात. प्राणीशास्त्र झुलॉजी 6 जागा, इथं 2 जागा बसू शकतात. भौतिकशास्त्र फिजिक्स इथं 3 जागा बसू शकतात. इलेक्ट्रॉनिक्स 10 जागा, इथं 10 जागा म्हणजे 3 जागा 100% बसू शकतात. वनस्पतीशास्त्र बॉटनी 8 जागा, 2 जागा प्लस 3 जागा बसू शकतात. एम लॉ 1 जागा, गणित 3 जागा म्हणजे 4 जागा. याचा अर्थ की मॅथमॅटिक्स साठी एक परमनंटची एक पोस्ट बसू शकते. मित्रांनो, ज्या ठिकाणी मी सांगितलेलं आहे, ज्या ठिकाणी मी उल्लेख केलेला आहे, हे लक्षात ठेवा. हे परमनंटच्या जागा आहेत. फक्त सीएसबी पुरता विचार न करता तुम्ही परमनंटच्या जागेचा काय विचार नाही करत, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, वाणिज्य कॉमर्ससाठी 14 जागा आहेत. याचा अर्थ की इथं 4 ते 5 जागा बसू शकतात, हे लक्षात ठेवा. 100% बसू शकतात. अकाउंटिंग 2 जागा. जर तुमचा विषय यापैकी असेल तर तुम्ही त्यासाठी एक उत्तम संधी आहे. तुमच्या पात्रतेनुसार तुम्ही नक्की अर्ज करू शकता. मित्रांनो, पाहूया विना अनुदानित नॉन ग्रँट आणि बी वायवासाठी पदासाठी विना अनुदानित पदे किती आहेत. 111 पदे आहेत. असं समजू शकता की तुम्ही सीएसबी वर काम करत आहात. समजा सीएसबी वर जरी तुमचं काम झालं नाही तर मित्रांनो विना अनुदानित कॉलेजला सुद्धा तुम्ही काम करू शकता, कारण तुम्ही त्यांच्या संस्थेत काम करताय. याचा अर्थ की तुमचा विचार तिथे केला जाऊ शकतो. आता वळूया विना अनुदानित म्हणजे नॉन ग्रँट पदाकडे. या विभागात एकूण 111 जागा उपलब्ध आहेत. त्यामध्ये काही प्रशासकीय आणि अनेक नवीन विषयाच्या जागासाठी समावेश आहे. ग्रंथालय 1 जागा, शारीरिक शिक्षण 2 जागा, मराठी 1, हिंदी 2, इंग्रजी 6, इतिहास 2, राज्यशास्त्र 2, अर्थशास्त्र 2, मानसशास्त्र 4, सांख्यिकी 5, गणित 6, रसायनशास्त्र 9, प्राणीशास्त्र झुलॉजी, भौतिकशास्त्र 4, वनस्पतीशास्त्र 5, सूक्ष्म जीवनशास्त्र 5, इलेक्ट्रॉनिक्स 2, वाणिज्य कॉमर्स 4 आणि बीकॉम 3 जागा. मित्रांनो, अकाउंटिंग 4 जागा, पर्यावरणशास्त्र 1 जागा, संगणकशास्त्र 10 जागा, कम्प्युटर ऍप्लिकेशन 20 जागा, मल्टीमीडिया अँड कम्युनिकेशन 3 जागा, कृत्रिम बुद्धिमत्ता AI 4 जागा. तर मित्रांनो, याशिवाय विना अनुदानित पदावर फूड प्रोसेसिंग अँड मॅनेजमेंट
बी व्हावा यासाठी सुद्धा 3 जागा आहेत. यासाठी तुम्ही तुमची शैक्षणिक पात्रता एम टेक MSc सेट नेट PhD इन फूड टेक असणे आवश्यक आहे. अर्ज कसा करायचा? सर्वात महत्वाचा आणि खूप खूप अति महत्वाचा मार्ग म्हणजे अर्ज कसा करायचा. मित्रांनो जागेची माहिती तर आपण घेतलीच. आता सर्वात महत्वाचा प्रश्न अर्ज कसा करायचा. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. कशी आहे? ऑनलाईन आहे. तुम्हाला ही वेबसाईट दिलेली आहे. वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. जर अर्ज करण्यासाठी फक्त 200 रुपये फीस आहे. फी भरावी लागेल आणि नॉन रिफंड परत भेटली जाणार नाही, परत मिळणार नाही अशी ही फीस आहे. वेबसाईट वर गेल्यावर तुम्ही सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर या लिंकवर क्लिक करू शकता. तेथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता, शैक्षणिक पात्रता, अनुभवाची माहिती भरायची आहे. तसेच तुमच्या अलीकडच्या पासपोर्ट साईज फोटो, तुमची स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे शैक्षणिक स्कॅन करून अपलोड करायचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे अर्ज सबमिट केल्यानंतर जी प्रिंट आउट निघेल, प्रिंट आउट तुम्ही घेणार आहात, ती तुम्हाला रयत शिक्षण संस्था सातारा येथे पाठवायची गरज नाही. आहे का? नाही. ती तुमच्याकडे मुलाखतीच्या वेळेसाठी सुरक्षित ठेवायची आहे आणि ती सोबत घेऊन जायची आहे. महत्वाच्या तारखा व मुलाखती आवश्यक कागदपत्रे. आता आपण महत्वाच्या तारखा आणि मुलाखतीविषयी जाणून घेऊया. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 12 जून 2026 ते 20 जून 2026 या कालावधीत तुम्हाला अर्ज करायचा आहे. मुलाखतीची तारीख आणि वेळ 24 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजता. मुलाखतीचे ठिकाण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर जिल्हा सोलापूर. मित्रांनो पंढरपूरला तुम्ही जाणार आहात. पंढरपूरला जर तुम्ही गेलात तर तुम्ही विठ्ठलाचं दर्शन 100% घेऊन यायचं आहे. विठ्ठल तुम्हाला 100% तिथं पावणार आहे. मित्रांनो विठ्ठल सगळ्यांच्या पाठीशी असतो. त्यामुळे तुम्ही बिनधास्त कमीत कमी विठ्ठलाचं दर्शन आणि मुलाखतीचा कार्यक्रम दोन्हीही तुम्ही चांगल्या सोप्या प्रकारे करू शकता. मुलाखतीला जाताना कोणती कागदपत्रे घेऊन सोबत नेणे आवश्यक आहे? तुम्ही भरलेला ऑनलाईन अर्जाची प्रिंट, एक सर्व मूळ कागदपत्रे, मार्कशीट आणि प्रमाणपत्रे या सर्व कागदपत्राच्या सांख्यांकित अटेस्टेड झेरॉक्स प्रती सेट, मागासवर्गीय उमेदवारासाठी जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र सुद्धा घेऊन जायचं आहे. SC ST प्रवर्गासाठी वगळता इतर सर्व उमेदवारासाठी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. दिव्यांग उमेदवारासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेले अपंगत्व प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे. एक महत्वाची सूचना, मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रवास भत्ता TED दिले जाणार नाही. उमेदवारांना स्वयंखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तर मित्रांनो ही होती रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या सहाय्यक प्राध्यापक भरती 2026-27 साठी सविस्तर माहिती. तुम्ही UGC प्रशासन, महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठाच्या नियमानुसार पात्र असाल तर 20 जून 2026 च्या आधी तुमचा ऑनलाईन अर्ज नक्की भरा. कोणत्याही तांत्रिक अडचणीसाठी किंवा अपडेटिंग साठी त्यांच्या अधिकृत वेबसाईट नियमित भेट द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण माहिती आवडली असेल तर गरजू आणि पात्र उमेदवारासोबत नक्की शेअर करा. तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. तुमच्या भावी वाटचालीस आणि मुलाखतीसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. अभी नहीं तो कभी नहीं या गोष्टीकडे लक्ष द्या. मित्रांनो सेट नेट तयारी करणारे असे बरेचसे काही प्राध्यापक आहेत जे प्राध्यापक होऊ इच्छिण्याची स्वप्न पाहत आहेत. त्यांच्यासाठी मी एवढं सांगू शकतो की 5012 आज ना उद्या जागा भरल्या जाणार आहेत. ह्या जागा गव्हर्नमेंटला भरणारच, 100% भरणार. माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या जागा सगळ्या MPSC द्वारे भरल्या जाव्यात. एक त्यांनी ज्युनियर पोस्टर पोर्टल काढलेलं आहे मित्रांनो, परंतु सिनियरला नाहीये. सिनियरसाठी सुद्धा तसंच एक पोर्टल निर्माण करायला पाहिजे असे माझं मत आहे. तुमचं मत काय आहे तुम्ही 100% कॉमेंट्स मध्ये लिहून सांगा किंवा या नंबरला तुम्ही तुमच्या मनामध्ये कुठले डाऊट असतील तर खूप अर्जंट असेल तर फोन करा, नाहीतर SMS पाठवा. मित्रांनो खूप खूप आभार. व्हिडिओ आवडला असेल तुम्ही मित्रांना पाठवू शकता. खूप खूप आभार.